बसलास काय? चल आवर लवकर. काय झालं? कसली तयारी? त्याचं घरात लक्ष असलं तर. तुम्ही जरा गप बसा. यांचे जेवायला वाट. आणि तुला बघायला पाहुणे येणार आहेत दुपारच्याला. तुला काय झालं ताटात प्यायला? अंजूला पाहुणं बघायला येणार आहे दुपारच्याला. चहाला साखर नाही, पावडर नाही, आणायला नका. आणखी पास होते वाटतं. मला नाही लगीन करायचं. अगं पण का? मग काय असंच वाटतंस काय? अगं बाईच्या जातीला चुलत मुलंच आहे. राहू दे तिच्या मनात नसलं तर. बरोबरच्या मैत्रिणी गेले की म्हणे माझं लगीन करा म्हणून. तुला काय वयात आलेली पोर म्हणजे जीवाला लागले सरकून टाकाल. तुला काय त्याची पीक आपलं बाहेर नाही अक्षर हुकूम काय जापवलं तर नाही करून कोणाची तेव्हा दोन घास होती उतरू देऊ नका कशा खाली. सुरेश, अरे सूर्या, कोण आहे? कोण? अरे बघूया काय काम काढलीस? काय म्हणते खेळ हजार? नाही रे, मालकाला सांगितलं काल सांगितलं माझ्याबद्दल राहतोस काय? हे बघ बरोबर जमाय नाही. आताच रात पोळी करून आलो आणि तिला बघायला पण पाहुणे येणार. पाहिजातलं महादेवाला सांग. नाही रे, ते मी रातपाळी गेला होता. एवढी नड का पाहिजे तर मागले पैसे देऊ नका. पैशाला संबंध नाही पाहिजे राहून दे. लय वाईट लागला. एवढी नड का? हे बघ हे रव्या, रव्या माझा रव्या असू दे. हे रव्या, अरे तरी मी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा घरात असताना तुमच्या तोंडाचा पट्टा जरा बंद ठेवायचा. पोरग एवढं 4 पैकी घरात मिळून आणते तेवढे नाही. बरं तुमचं आपलं होय बरोबर आहे. सगळ्याच माझंच अरे काम घ्या बाबा. काय काय राशन सांग येताना घेऊन येतो. बरं कोण होतं बाहेर? हाय रव्या, आमच्या मालकाचं कायमचं काय तर हाय. तू सांग बाई मला काय काय आणायचं. साखऱ्या, पावडर आणि फवान एवढा बस झालं. यांचे ती पिशवी दे बाई. कायमचं काय तर हाय बाबाचं आणू एवढं. आणि येताना काय तर गोड घेऊन ये. बस आहे का बरोबर सगळं आहे ना? बस मी आता जातो जरा कामावर. कामावर? आत्ताच आलास ना रातपाळी करून? कामावर आधी कसं सांगू मला अरे पाहिजे. तर पोरगीला दुपारी पाहुणं बघायला येणार आहेत. त्यांच्या मुळात पोरग तू आणि तूच नाही म्हटल्यावर काय कोण बोलणार त्यांच्याशी? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू काय करशील ते सगळं बरोबर करशील. येतो ग. अरे पण काय सूर्या, कुठं चाललंस? काय नाही रव्याच्या बदलीत चालू आहे. अरे आता तर रातपाळी कोण आलास ना? सकाळी विचार कर, तब्येत जर बिघडला की बघ. काय होतं एवढ्या नाही. तर चला लवकर काय बसलाय. बरं चला येऊ. हा
सच्चा तोटाला काय काय तर आम्हाला बोलवा. काम तुम्ही काळजीपूर्वक केलं नसेल. ह्याचा काय संबंध आहे? माणूस तिथं मरतोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या ना. तुमचं तुम्ही बघून घ्या. मालक असा काही संबंध नाही. तुम्ही काम व्यवस्थित करत नाही, तू बघून घ्या. काय कारण नाही. अहो मालक बोलवा ॲम्ब्युलन्स, तिथं माणूस मरतोय याचं काय बघा ना. ठीक आहे, बघून घेऊ. चला. राक्षला आला नाहीस? नाही का बोललं नाही तिनं काय रे? सूर्या असं तोंड पाडून काय लागला? काय नाही कामात श्याम मित्र काढून लागला. काल बोललं नाटलं भांडण आमच्या जीवावर मुठ्यात आला आश्चर्याला. तुम्हाला काही नवीन आहे विरती? गडव्यानो कसं काय करणं पण पडलं आता बसला मूल संधानीचं काय रे? मला तसं कोणच काय बोललं नाही की. तुला माहित नाही या वर्षातला तिसरा संभा सगळ्या मालकला का बोलवून कुठल्या फॉरेनवरून मशिनरी आणायला ठरवल्यात ऑटोलूम. एक माणूस 10 मशिनरी चालवू शकतो त्या. ऐकलं का? हा मसली म्हणजे हाय आता तुमच्या पोटावर गादा काय? आमच्या पोटाची खळगी भरायची तरी कशी? गाडव्या तुझ्या कुठं पोटाला खळग आहे काय रे? कशाला एवढी काळजी करते? पैसे काय कसं बी मिळवा येतील काय? मी काय तुमच्या सगळ्या मटक्यावर जगत नाही. ए बाळा उठ की. ए बाळा उठ. आई झोपू दे, रातपाळी करून आलो. ए सूर्या उठ की. आज दिसलंय चांगलाय बघ. अरे काल अंजीला बघायला पाहुणं आलं होतं. राशन आणून दिल्यावर पलीकडच्या आजीला बोलवलं. काय काय करायचं ते विचारलं आणि दोघींनी मिळून रव्याचं लाडू केलं बघ. आणि सावतीच्या दोघींनी अशी अंजीला सजवली होती म्हणतेस बघ. वर अगदी नक्षत्रवाणी दिसत होती बघ. आणि देणे घेण्याचं म्हणजे तर लग्नाचा खर्च आपला आपला. आणि तिच्या अंगावर 7 तोळे सोडलं. पण मी सांगितलं पोरगेला विचारून सगळं सांगितलं. माझी म्हणजे तारांबळ अशी उडाली म्हणतो काय बोलायचं काम नाही. आपली एवढी परिस्थिती असून सुद्धा पाहुण्याने पसंत केली बघ तिला. पाहुणं अजून उजाडत नाही
नाही ग अजून उजाडत नाही ग नाही दशकांमागून सरली दशके अंशतकांच्या गाथा ग नावाटांचा मोह सुटेवा नामोहाच्या वाटा ग पथचकव्याचा गोल सरळवा कुणास उमगत नाही ग प्रवास कसला फरफट अवघी प्रवास कसला फरफट अवघी पान जळातून वाही ग अजून उजाडत नाही ग नाही कधी वाटते दिवस रात्र हे नसते काही असले ग कधी वाटते दिवस रात्र हे नसते काही असले ग त्यांच्या लेखी रात्र सदाची त्यांच्या लेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग स्पर्श आंधळे गंध आंधळे भवताली वनराई ग स्पर्श आंधळे गंध आंधळे भवताली वनराई ग तमातली भेसूर शांतता कानी कूजन नाही ग अजून उजाडत नाही ग अजून उजाडत नाही ग संपुकाला चल कामगार ने मोर्चा चल पटकन चल तेवढ्या सत्याची फोटो असते त्याच्यावर आणि आम्हाला कापडला ते त्रास आहे तुम्हीच म्हटला होता की कारखाना तुमची दुसरी पडत आहे कारखाना बंद करू नका मला पार पडेल तुमचं घराकडचे मंगीचं लगीन ठेवले हो 7 तोळे सोनं मागितले काय करू सांगा बरं 7 तोळे सोनं उभे उभे मारले अरे काय काय करायचं तुमच्यासाठी पगारवाढ पाहिजे मीटर प्रमाणे जरा काय झालं युनियन लीडरच्या मागे जाऊन संप करा कारखाना बंद ठेवा कंपनी नुकसान सोसून तुमच्या अडचणी बाकवा नाही मालक अरे काय करायचं किती तुमच्यासाठी आणि एवढं करून तुम्ही आमचीच नाही मालक तुमच्या पाय पडतो अहो पण बहिणीचं लगीन आहे मदत करावं मी सांगेन ते करशील नक्की नक्की मालक तुझ्या बहिणीचं लग्न देऊन दे माझ्यावर मालक एकच पळभर एखादी कळ अशी सणाणून जाते ग क्षणात विरती अवघे पडदे लख काही चमचमते ग ती कळ सरते हुर हुर उरते
पिकण्याची घाई ग वरवर सारे शिंपण काही आतून उमलत नाही ग मोर्चाचं काय झालं? अरे बहिणीचं लगीन आहे, पैसा उभा करायचा आहे. सगळ्या पसंत बँका पालट्या घातल्या. अरे कोण उभा राहणार मागे? का तो मालक नाही? अरे नाव काढ नकोच मालकाचं. त्या का मालक आणि युनियन एक जात लांडगी झाली. सावस आपले पार फाडून का त्यात? रे आलेने धोका दिलेला दिसतोय तुला. काय सांगू? काय करायचं आता तूच सांग मला. मी सांगू? लगा म्या मटकावाला अकरा लावून पैसे कमवतो. तूच म्हणलं होतास ना? तुम्ही सज्जन माणसं आणि आमच्यासारख्याकडे सल्ला घेतायचा. सांग मला तू. मी सांगू? लावतोच आकडा. काय असलं काय बोल नकोस बघ. काय इथं तू आपला दोस्त किती जरा केला तरी आपण तुला मानतो. बघ कसं आपण किती बी काळ केलं तर तू आपल्या सोन्याचा का दोस्त. चल आपण तुला मदत करतो. पैसे फेडणार कसं? अरे जीवाचं रान करीन कसं पण करीन फेडीन रे तुझं पैसे. नक्की? अरे नक्की बघा. नाही शब्द दिलाय मी असं म्हणते. चल पैसे देतो मी तुला. तर किती पाहिजे ते सांगायचं बघ. चल फक्त किती पाहिजे तेवढं सांग.
सुरेश